अकोला महानगरपालिकेला विविध करांच्या माध्यमातून उत्पन्नाची प्राप्ती होते। मालमत्ता कर, पाणीपट्टी हे महानगरपालिकेचे प्रमुख आर्थिक स्रोत आहे। मात्र यंदा 2023-24 या वर्षाचे अनेक प्रकारचे कर थकीत असल्याने महानगरपालिकेवर आर्थिक बोजा वाढत आहे। 197 कोटी रुपयांच्या थकीत मालमत्ता कराच्या महानगरपालिकेला आतापर्यंत केवळ 47 कोटी रुपये वसूल करता आले आहेत। अशा रीतीने उर्वरित 147 कोटी रुपयांचा थकीत कर भरा, नाहीतर महानगरपालिकेला जप्तीची कारवाई करावी लागेल असा इशारा देण्यात आलाय। अकोला महानगरपालिकेने खासगी कंपनीकडे ही वसुली दिली आहे आणि त्यांच्या मार्फत संथ गतीने वसुली करण्यात येत आहे। परंतु सध्या परिस्थितीत नागरिकांकडे महानगरपालिकेची जवळपास 150 कोटी रुपयांची थकबाकी आहे आणि मार्च महिन्यात ही थकबाकी वसूल करण्यासाठी मनपा प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे। दरवर्षी करामधून मिळणारी कोट्यावधी रुपयांची रक्कम थकीत होत असल्याने अकोला महानगरपालिकेला आर्थिक डोलारा सांभाळणं कठीण झालं आहे। महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीची जबाबदारी इंदोरच्या एका खासगी कंपनीकडे दिली आहे। यापूर्वी महानगरपालिका स्वतः ही वसुली करत होती, परंतु आता कंत्राटी कंपनी अतिशय धीम्या गतीने वसुली करत आहे। इतर विभागांची सुद्धा विविध प्रकारची वसुली संथ गतीने सुरू आहे। कारवाईचा कुठलाच धाक नसल्याने महानगरपालिकेच्या तिजोरीत आर्थिक भर पडत नसल्याचं चित्र आहे। मालमत्ता धारकांकडे तब्बल 147 कोटी रुपयांची थकबाकी आहे। मालमत्ता धारकांना मनपा प्रशासनाने थकबाकी वारंवार भरण्याचं आवाहन केलं, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। आता सदनिका आणि घर सील करण्यासह मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याचा गंभीर इशारा महानगरपालिकेने दिला आहे।